ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। उन्हाळा आलाय, गरमी जाणवायला लागली आहे, पण चिंता नको। इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव, साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज, जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज, तसेच फ्रीज, एसी, कूलर, फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। नाशिक शहरामधील सिडको भागामध्ये भोळे मंगल कार्यालय या ठिकाणी नाशिक शहरामधील नोकरीसाठी इच्छुक युवक युवतींसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं। या रोजगार मेळाव्याचं उद्घाटन जलज शर्मा यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आलं। नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे आणि रश्मी हिरे बेंडाळे यांच्या पुढाकारामधनं कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभाग महाराष्ट्र यांच्यामार्फत भव्य युवा रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। रोजगार मेळावा हा सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत युवक आणि युवतींसाठी खुला करण्यात आला होता। रोजगार मेळाव्याचे प्रमुख अतिथी नाशिक जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अमिषा मित्तल, निमाचे अध्यक्ष आशिष नहार, आयमा अध्यक्ष निखिल पांचाळ हे होते। रोजगार मेळाव्यामध्ये अनेक युवतींनी आणि युवकांनी सहभाग नोंदवला। तसेच मेळाव्यामध्ये 50हून अधिक कंपन्यांचा समावेश देखील होता। यामध्ये बँकिंग तसेच IT क्षेत्रामधील युवतींना तसेच युवकांना देखील रोजगार मिळण्याची संधी मिळणार आहे। या कार्यक्रमाच्या प्रसंगी रश्मी हिरे, महेश हिरे, राकेश दोंदे, जगन पाटील तसेच प्रदीप पेशकार, भगवान दोंदे, एकनाथ नवले, राहुल गणोरे, भाग्यश्री ढोमसे, कावेरी घुगे तसेच माधुरी बोरकर आदी माजी नगरसेवक आणि पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। त्यांच्या कशा प्रकारे आपण काही चांगलं करू शकतो त्यामध्ये नेहमीच आमची इच्छा असते, शासनाची पण इच्छा असते। जिल्हा प्रशासनाच्या वतीने आमचे अशा प्रकारचे प्रयत्न चालू राहतात, ज्यामध्ये युवांना त्यांचं शिक्षण करणे, त्यांचं स्किल डेव्हलपमेंट करणे, त्याच्यासोबत त्यांच्या रोजगार प्राप्त होण्याची सक्षमता, त्यामध्ये क्षमता जी आहे ते तयार करणे ह्या विषयामध्ये भर राहते। नाशिक सर्वात मोठे जिल्ह्यापैकी एक आहे। त्या जिल्ह्यामध्ये 2 महापालिकासुद्धा आहे आणि काही नगरपालिका आहेत, ते पण खूप छान आहे। म्हणजे अर्बन खूप आमच्याकडे एक्सपोजर आहे या जिल्ह्यामध्ये। त्याच्यासोबतच एज्युकेशनसाठी शिक्षणासाठी इकडचे युवांना कुठे जाण्याची गरज लागत नाही, कारण की इकडे खूप चांगले ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशनचे इन्स्टिट्यूटसुद्धा आहे। त्याच्यासोबत चांगले एज्युकेशन झालं काम नाही आता ना, अशा वेळेस या मेळाव्यामुळे एक सेतूचं काम आपल्या सरकारच्या माध्यमातून होतं। अनेक कंपन्या आल्यामुळे तिथे कोणत्या वॅकन्सीज आहेत हे त्यांना समजतं आणि ज्या युवकांना आणि युवतींना तिथे ज्या एम्प्लॉयमेंटसाठी त्यांची रिक्वायरमेंट आहे ते त्यांना समजतं आणि त्यामुळे त्यांच्यातली दरी कमी होऊन मला वाटतं एक चांगलं नोकरीच्या शोधात असलेल्या युवक युवतींना या माध्यमातून त्यांना नोकरी मिळते आणि बेरोजगारीचं प्रमाण कमी करण्यासाठी आपण हा एक अत्यंत चांगला प्रयत्न सुरू केला आहे। खरं तर उद्योजकांना आज चांगल्या कंपन्या इथे आलेल्या आहेत। जवळपास 50 स्टॉल आज इथे आहेत आणि बरेच रोजगार मेळावे होतात, परंतु त्या कंपन्या पुणे असतील, औरंगाबाद असतील, इकडे लांब जाऊन मुलांना काम करणं हे शक्य नसतं, कारण तिथे जाऊन रेंटने राहणं, खाणं या सगळ्याच गोष्टी त्यांना खूप महागात पडतात आणि ज्या वेळेला जे पैसे मिळतात त्यांना नोकरीच्या मोबदल्यात तेवढे त्यांना तिथे राहण्यात आणि याच्यात खर्च होतात। त्यामुळे स्थानिक ठिकाणी जर त्यांना रोजगार मिळाला तर त्यांच्या परिवाराबरोबरही त्यांना राहता येतं, त्याचबरोबर त्यांचा खर्च हा वाचत असतो। त्यामुळे आज ज्या कंपन्या इथे आल्या त्यांचे मी स्वागत। मला एकच निरोप द्यायची आहे, ह्याच एक माझी जी लर्निंग आहे ती मी इथे शेअर करू इच्छिते की आपल्या आयुष्यात आपल्याला कधी कधी असं वाटते की आपली डिग्री केल्यानंतर आपण समजा BTech केला असेल, MCA केला असेल किंवा इतर जे काही डिग्री केलं असेल
काहीतरी 3 नवीन गोष्टी 3 नवीन कोर्सेस करणार तर हे खूप चांगलं होणार. नाशिकमध्ये लोकल फिजिकली कोर्सेस पण असतात आणि ऑनलाईन आता भरपूर कोर्सेस आहेत. आता AI पण खूप मोठ्या प्रमाणावर आलेला आहे, तर AIचे सुद्धा भरपूर कोर्सेस आहेत. तर आपलं अपग्रेडेशन स्वतःच्या ते कुठलेही जीवनाचे स्टेजवरती ते खूप महत्त्वाचे असते. तर स्वतःचं अपग्रेडेशन करत राहा. हे बोलून मी थांबते आणि हे कार्यक्रमासाठी मनापासून सर्वांना शुभेच्छा देते. किरण आहेर, C24 तास, नाशिक.